तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येतो. जरा मला सांगा, कोण आहे ती आणि माझ्या मुलीलाच का धरलंय? तिनं तुमच्याच मुलीला नाही, आतापर्यंत 7 मुलीला तिनं हानी पोहोचवली आहे. त्या 7 मुलीपैकी माझी एक मुलगी आहे. पण ती मुलींनाच का धरते? त्या मागे स्टोरी आहे. स्टोरी? कोणती स्टोरी? ही त्यावेळेची गोष्ट आहे. 10 वर्षापूर्वी त्या घरात एक जोडपं राहत होतं. अभिनव आणि धारा असं त्या जोडप्याचं नाव होतं. अभिनव ही माझा चांगला मित्र होता आणि धाराची माझ्या बायको सोबत चांगली मैत्री झाली. धारा तशी स्वभावाने चांगली होती. अभिनवने आणि धाराने पळून जाऊन लग्न केलं. अभि, तू आणि हे काय चक्क लग्न केलं? हो, करावं लागलं यार. तिच्या घरचे हिचं लग्न दुसरीकडे करत होते, म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं. माझ्या घरी गेलो तर माझ्या बापाने मला हाकलून लावला. आता तूच माझा एकमेव जिगरी मित्र आहेस. अहो, ऐकलत का? काय हो? अहो, येऊन तर बघा कोण आलाय. कोण आलंय? अरे भाऊजी, तुम्ही? अरे, तुझा भाऊजी चक्क लग्न करून आलाय. तुम्ही काय त्यांना बाहेरच उभा राहून मुलाखत देताय? त्या मायाला विसरलंच की. ये बाबा, आत ये. थांबा थांबा भाऊजी, थांबा. तुझं पण वेगळंच आहे ग. आतापर्यंत माझ्यावर ओरडत होती आणि स्वतः आता बाहेर उभा करायला सांगते. तुम्हाला तर काय कळतच नाही. भाऊजी, आता तुम्ही दोघं नाव घेऊन आतमध्ये यायचं. हा वहिनी, तुम्ही पण ना. काय वहिनी, बरोबर बोलते ती. नाव घे तरच तुला एंट्री घरात. बरं, ठीक आहे. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, धाराचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. छान भाऊजी, मस्त. वहिनी, तुम्ही पण होऊन जाऊन द्या. कोण, मी? बर. आमचा संसार होईल सुखकर जेव्हा चिरेन मी भाजी. आमचा संसार होईल सुखकर जेव्हा चिरेन मी भाजी आणि अभिनव लावतील फुकर. वा वहिनी, का नैले पे द्यायला दे दिया. हे कलश ओलांडून आत या. हो, पण एका अटीवर. कसली? तुम्हालाही उकाना घ्यावा लागेल. आता आमच्या लग्नाला भरपूर वर्ष झाली. नाही, तरी सुद्धा तुम्हाला उखाणा हा घ्यावाच लागेल, तरच मी आत येईल. घे ग, कशाला लागतेस? शान्या, तुला पण नाव घ्यायचंय. अरे घेईन रे, असे 10-12 नावं घेईन. मुलींचं नव्हे, स्वतःच्या बायकोचं नाव घ्यायचंय. आता पोती वाचते, गाते मी अभंग, शरदरावांच्या संसारात आहे मी रंग. वा वहिनी, भारी की. ए, आता तू घे बे. सकाळच्या आकाशाचा पिवसळ रंग. ऐका बर का, सकाळच्या आकाशाचा पिवसळ रंग, सुनंदा माझी नेहमी घरकामात दंग. असं कोणी नाव घेत का? तू तर मेरी जान आहे, या घरची शान आहे. पुरे आता कलश ओलांडा आणि आतमध्ये. अच्छा, तुम्ही बसा, मी स्वयंपाकाचं पाहत. वहिनी थांबा, मी पण येते. वेळ लागला की काय? नवीन नवरे आहात तुम्ही. वहिनी, मला आहो जाऊ नका ना बोलू. अच्छा ठीक आहे, मग तू पण मला सुनंदा बोले. बरं ठीक आहे, चला. मग आता पुढे काय? आता इथे एक नोकरी पाहतो आणि 4 दिवसांनी आमच्या राहण्याचंही पाहून घेतो.
म्हणजे वहिनीनं येताना भरपूर पैसा आणला वाटतं. छे, काय पण बोलतोय. पैसा कुठे? तू तर बोललाय 4 दिवसाने घर घेतो म्हणे. काहीतरी जुगाड करावं लागेल यार. अरे साल्या, तू तर माझा जिगरी मित्र आहे. जोपर्यंत तुझं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तू इथं राहा ना. अरे पण वहिनी, तिचं काय? अरे आमच्यामुळे उगाच त्यांना त्रास. यात मला कसला आलाय त्रास? अहो पण वहिनी, पण बिन काय नाही, तू तर लहान बहिणीसारखी आहे ना. वहिनी, पण मला एक प्रश्न पडलाय, धाराचं आणि तुमचं इतकं चांगलं नातं होतं, तर तुमच्या मुलीला का मारलं? त्या मागे एक स्टोरी दडलेली आहे.